तुझ्यासारख्या शिकलेल्या सगळ्याच जर स्त्रिया आणि मुले असं जर म्हणायला लागले ना की फॅशन आहे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, तर पुढच्या पिढीला आईचा पदर सुद्धा बघायला मिळणार नाही. कळलं? आणि येत्या 5 वर्षात 50 पण नाही सांगत मी, मला 5 वर्षानंतरच कळते की साडी नावाचा प्रकार होता की नाही हाच प्रश्न पडणार आहे. आई येते मी. अगं गायत्री, कुठं निघालीस? कुठे म्हणजे? कामाला चालले. हे असे कपडे घालून? हो. अगं बाई, काय म्हणतील बाहेरचे लोक? आणि ते नातेवाईक तिथं तोंडात शेण घालतील माझ्या. म्हणतील पाटीलबाईचे स्वयंपाक कसे कपडे घालून फिरते. अहो आई, तुम्ही काळजी करू नका. आजकालची फॅशन ही आणि साड्यांची फॅशन तुमच्या जमान्यात होती. आजकाल मुली असेच कपडे घालतात. हे बाई, ते फॅशनचं सोड. आणि ते गळ्यातलं मंगळसूत्र ते पण नाही घातलंस तू. काढून ठेवलंय. अगं असं नको करू. सौभाग्याचं लेणं असतं बाई ते. निदान आपल्या नवऱ्यासाठी तरी घालायचं ना ग ते. अहो आई, ती सुद्धा फॅशन जुनीच होती. आजकालच्या मुली नवऱ्यांना घेऊन मिरवतात, मंगळसूत्रांना नाही. आणि मला माहितीये माझं लग्न झालंय, तुम्हाला माहितीये, माझ्या नवऱ्याला माहितीये. लोकांना सांगायची काय गरज आहे? अगं बाई, काय आहेत तुमचे विचार? मला नाही पटत बाई असं. निदान मंगळसूत्र तरी घालायचं ग पुरी. बरं आई, तुम्ही नका काळजी करू, काही होणार नाही एवढं. आजकाल सगळे असं करतात. मला कामाला जायचंय, उशीर होतो, येते मी. गायत्री, हा असा ड्रेस घालून कुठं गेली होती? कुठं म्हणजे? कामाला. अगं तुला सांगितलंय ना, ज्या गोष्टी आईला आवडत नाही त्याकडे करायच्या नाही म्हणून. हो, पण तुम्हाला माहितीये ना मला असे कपडे आवडतात घालायला. अगं पण, आणि ते मंगळसूत्र कुठे आहे? काढून ठेवलंय. का बरं? का म्हणजे? आजकाल फॅशन नाही मंगळसूत्र घालून मिरवायची. मला माहितीये माझं लग्न झालंय, लोकांना सांगायची काय गरज आहे? अगं फॅशन आहे म्हणजे काय सगळंच सोडून द्यायचं का आपण? हा ठीक आहे, मान्य आहे, पिढी बदलली, आपण शिकलोय, पण म्हणून काय आपल्या संस्कृतीचा अनादर करायचा आपण? अगं ते साडी घालण्यामागं आई सांगते ना जे शास्त्र आहे, त्याचं कारण असं की तुझ्यासारख्या शिकलेल्या सगळ्याच जर स्त्रिया आणि मुले असं जर म्हणायला लागले ना की फॅशन आहे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, तर पुढच्या पिढीला आईचा पदर सुद्धा बघायला मिळणार नाही. कळलं का? अगोदर ना असं मोठं कुंकू लावायचे, मग त्याचा बदल ना टिकलीच झाला. आणि आता बघ तू स्वतःचं कपाळ चेक कर जरा. ते जोडवे तर बंदच झाले, ते सोडून दे. पण आता शेवटचं सौभाग्याचं लेणं काय? तर मंगळसूत्र. आणि ते सुद्धा तुम्ही आता काढायला निघाल. वा, कमाल म्हणायची तुमची. अगं बाहेरच्या देशातले लोक बघ, ते आपल्या संस्कृतीचं महत्व पटलंय ना, म्हणून आपली संस्कृती फॉलो करतायत सगळेजण. एकच देश नाही, आणि आपण काय करतोय? त्यांना फॉलो करतोय. अरे जर आपणच आपली संस्कृती टिकवली नाही ना, तर आपल्या संस्कृतीचं काही खरं नाही. आणि येत्या 5 वर्षात 50 पण नाही सांगत मी, मला 5 वर्षानंतरच कळते की साडी नावाचा प्रकार होता की नाही हाच प्रश्न पडणार आहे. बघ जरा स्वतःकडे बघ. हा ग, आणि हे सगळं वापरण्यामागे काहीतरी कारण होतं. आपण किती शिकलो, किती सुधारलो ना, तरी पण आपल्या रीती प्रथा आपण विसरायला नको ग. त्या रीती प्रथा लावण्यामागे जुन्या लोकांचे काहीतरी कारण होते, काहीतरी शास्त्र होते. तेच आपण विसरलो तर कसं होणार ग? आपणच आपल्या प्रथा संस्कृती विसरलं तर कसं होणार? आई मला माफ करा, माझं खरंच चुकलं. मी यापुढे काळजी घेईल आणि आपल्या संस्कृतीला धरूनच चालेल. आलेच मी. आई, आता कशी दिसते मी? अगदी लक्ष्मी सारखी दिसतेस ग बाई.